वनिता, येस सर. एक अनुभवी कला शिक्षक म्हणून तुला सांगतो, येस सर. जगातली कुठलीही सुंदर वस्तू फसवी असते. का सर? का म्हणजे उदाहरण देतो ना मी. आता हे बघ, सौंदर्य बघ. निर्मात्यानं म्हणजे बनवणाऱ्यानं देवानं किती मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली. हो सर. पण हे सौंदर्य जेव्हा वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा आपली गोड फसवणूक होते का नाही? ऍक्च्युली सर. हो सर. जेव्हा हे सौंदर्य वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा आपली घोर फसवणूक होते की नाही? हो सर. हो सर. नाही, अजून एक हा. आमिर हडकर. हा. आमिर हडकरच्या बोटातल्या कलेचं सौंदर्य पहा ना, केवळ अलौकिक. हो सर. पण आजही स्किट संपले हे मानेने खुणवल्यानंतरच तो स्किट संपल्याचं म्हणतो तो असं. मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे की कुठलीही कला, कुठलीही म्हणजे कुठलीही सुंदर वस्तू फसवी असते. Yes. लक्षात ठेव. थँक्यू सर. वने, तुला सांगताना माझी जी अवस्था झाली ती लक्षात ठेव. लक्षात ठेव. वा वा वा. खूप कठीण आहे. हे अनुभव घेताना पचवायलाच खूप वेळ लागला. लक्षात ठेव, कलाकाराचं मुळात चित्रकाराचं सौंदर्य हे त्याच्या ब्रशमध्ये नाही आहे, दृष्टीत आहे. सर, सर तुम्ही माझा धबधबा आहात सर. सर तुम्ही ज्ञानाचा कधीही न आटणारा धबधबा आहात सर तुम्ही माझा. आईने फी दिली ना, हो सर. त्याशिवाय धबधब्याचा सडा कोसळत नाही. सर थँक्यू. असू आहे. थँक्यू सर. असू दे, म्हणजे असू दे. चल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही एवढा जागतिक कीर्तीचा माणूस मला कला शिक्षक म्हणून लाभलाय सर. थँक्यू. हा. थँक्यू तू सर. ये इकडे, चल. थँक्यू. हे तुला करायचं आहे. थँक्यू सर. ब्रश घे. एक्सक्यूज मी, भिक्कार ओंजणे तुम्हीच का? काय झालं सर? नाही काय, भिक्कार ओंजणे तुम्हीच का? काय करताय सर? शिवी शोधतोय पण सापडत नाही. पण का? का? कारण ती तुला दिली म्हणून ती माझ्यावर केस करेल. भिकार ओंजणे नाहीये ते, ओंकार भोजने, आणि तो मीच आहे. ओ सॉरी सॉरी. अरे असू दे, चल, मीच तुला फोन केला होता. येस येस. तू आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. सर थँक्यू सर. तुम्ही मला मॉडेलिंगच्या कामाचे 1,00,000 रुपये दिले सर. Yes, yes. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मानधन आहे सर. सर मला सांगा, प्रोडक्ट काय आणि जाहिरात कसली आहे? सांगतो. ही प्रसिद्ध बिझनेसमॅन डी ओबेरॉय यांची कन्या ऑबेरॉय मॉल. वनिता ओबेरॉय. ओके ओके. तर मी हिला चित्रकला शिकवणार आहे. अच्छा. तुला इथे मॉडेल म्हणून बनवलंय. हा. तू इथे 2 तास या मोड्यावर मॉडेल म्हणून न हलता बसायचं. मी तिला लाईव्ह स्केच शिकवणार आहे. एक्सक्यूज मी, पण मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना? बराच वेळ मला काहीच डायलॉग नाही, यांच्याशीच बोला तुम्ही. मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना? तुला मॉडेल म्हणूनच बोलवलंय. तुला अच्छा. इथे फक्त 2 तास मॉडेल म्हणून या मोड्यावरती न हलता बसायचंय. पण सर आज मी तर मॉडेलिंगसाठी आलो ना. मला असं वाटलं की तुला काय वाटलं, तुझ्या वाटण्यावर जर जग चाललं असतं तर तू या क्षणाला जज म्हणून बसला नसतास. बरोबर आहे सर. आणि काय अडचण काय आहे? तुला आम्ही ऍडव्हान्स 25,000 रुपये दिलेत ना. Yes, sir. तू अग्रीमेंटवर सही केलीस ना. हो. मग काय अडचण आहे? आणि अडचण असेल तर ऍडव्हान्सचे पैसे परत कर आणि आम्ही दुसरा मॉडेल बघू. नाही सर, नाही परत नाही करू शकत. का? ते पैसे काल रात्रीच ए बच्ची ए मामा हे करण्यातच उडाले काल. मी बसतो ना सर. बस ना. बसायचं आहे हा, ना. चल. फक्त 2 तास बसायचं आहे ना. हा. बसतो ना मी, त्यात काय एवढं. बस सर ऐका ना, काय? मी हे करतोय हे बाहेर कोणाला सांगू नका. नाही आम्ही नाही सांगणार. हा. फक्त तू चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी घे. पण ते उरलेले 75,000 अरे मिळतील. देणार ना बाबा. हे चित्र काढलं की लगेच तुला देणार. त्याचं काही टेन्शन घेऊ नको. बस इकडे. ओके सर, बसतो. वनिता, मॉडेल रेडी आहे. हं, आपण सुरुवात करूया. तुम्ही जरा काहीतरी, मला असं नको आहे. मग काहीतरी आकृती पाहिजे. मला असं वाटतं सर, मी असं बसू सर. हे बघा, हे असं बसू. नाही. असं बसू सर. हे असं बसू. ए, असं बसून काय करणार? काय करणार म्हणजे सर, मी असं बसतो. तुम्ही किती उशीर पेंटिंग करा, मी असं बसतो. काही टेन्शन नाही मला. अहो, नाही, पण 2 तास बसायचं मी सांगतो ना तुम्हाला. रिलॅक्स बसा ना. हे नाही 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 रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा सर, मी पोटासाठी काम करत नाही, मी कलेसाठी काम करतो. मी असंच बसणार. सर. मी नाही 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 मला सर जरा ते मडकं द्या ना माझ्या हातात. अच्छा. जरा अरे बाप काय माहिती का, मडकं घेतलं ना मी हातामध्ये तर चित्राला एक डेप्थ येईल सर. Oh my God. तो फोटो बघितला तुम्ही, पृथ्वी उचललेला माणूस, तसा मी
शेतकरी गेटअप मध्ये हा असं मडका हातात घेऊन कसं वाटतं सर? हेच पाहिजे मला. हा ह्याला बघितलंस म्हणे येस या क्षेत्रातले नाही आहेत पण कलाकारच ना शेवटी. एका कलाकाराला काय पाहिजे दुसरा कलाकार समजू शकतो असेच राहा तुम्ही. अच्छा. आणि या कलाकाराचं 2 तासानं काय होणार आहे ते एक कलाकारच समजू शकतो. म्हणजे एक प्रेमाचा सल्ला देतो काय कला आहे ना मनापासून जोपासायची असते तिच्या आहारी नाही जायचं नाहीतर ती घुसते. म्हणजे कला मनापासून मनापर्यंत पोहोचली पाहिजे ना घुसायला नको अगदी. अच्छा, हा. पुढे काळजी घ्या. चला चला पोझिशन रेडी आहे. हा. सर हा, उत्तम. ओके सर. वा वा. सर कोणत्या अवयवापासून सुरुवात करूया सर? एक काम कर तू डोक्यापासून सुरुवात कर. हं? हा सर नेमकं डोकं कोणतं आहे याच्यातलं? ए बावळे हे डोकं आहे हे मडकं आहे कळलं ना? कुणी असं डोकं हातामध्ये घेऊन पोच देणार नाही. सांगा तिला सांगतोय आणि जरा पटकन मुंग्या लागल्यात हळूहळू सांगा तिला पटकन थोडा हे पाय पाय बोले हे बघ जरासं चुकतंय. इतकं सुंदर नाक आहे का याचं? नाही ना नाकाचं भज झालंय ना. हा? ते सुरुवातीला नाही तसा अंदाज येत. ऐक तुला सांगतो इकडे इकडे पेन्सिल दे. पेन्सिल हे बघ सुरुवातीच्या काळात आपल्याला अंदाज येत नाही. कळतं तुला काय करायचं मॉडेलचा अंदाज घ्यायचा आणि करायचं. आपण कसं ते एरिया कार्पेट वगैरे लक्षात घेतो का नाही. आता तुला इथून लक्षात येणार नाही तू अंदाज घे ना. आता ही नाकाची लांबी रुंदी है ना तशी तिकडे रेखाटायची आणि किती झालं तरी ते एक जमलं पाहिजे. आता ना नाका पेन्सिल नाकात चालले ना मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय चित्र आतून काढतो की बाहेरून काढतोय? सर थांबा ना सर खरंच मुंग्या आला. खरं नाही तू वरती राहा. उजवा पाय आहे का नाही कळायच मार्ग ना एवढे आल्यात. तू ओळखत नाहीस मला पूर्ण ओळखत नाहीस तुम्हाला नीट राहा. Sorry. हल्लो नको चल बने तू कर सुरुवात कर. शाबास कर जमतंय मस्त आहे. मस्त आहे व्हेरी गुड. जमणार नाही तुला. सर नाही जमत आहे मला. जमेल ना तुला तू प्रयत्न कर ना. मग कसं मी नाकाची ट्रिक सांगितली तुला तशी आता ते केस काढतेस ना. हा मग केस नाही बघ ना सर. हे बघ ही आउटलाईन कर ना. नाही जमत तू आहे, इकडे सर. लक्ष दे ना. कसं जमत नाही फोकस कर ना. ए सेक्सी ना घ्या तुम्हाला का मारलं रे? तिला येत तर मला कशाला मारतो? नाही नाही मी तिला समजवत होतो ऍक्च्युली ते आउटलाईनचा विषय सांगत होतो. हे बघ वनिता परीक्षक आले ना फायनलला की ते ना मॉडेल समोर आणतात. आपण जे ज्या मॉडेलला बघून चित्र काढले ना त्याला बोलवतात आणि त्या दोघांचं असं ते पडताळणी करतात. करते पण तुला सर मला याचे केस असेच काढता येतात. सर एक काम करूया का? काय? मी जसे केस काढले तसे याचे आपण केस कापूया का आणि मॅच करूया सर? चालेल. तुला काय येड लागलं का? तिला जर केस काढता येत नाही तर त्याला शिकव ना. तिला शिकव केस कसे काढायचे ते. उद्या गेला माझ्या पंजाची 3 बोटं आवडली तर 2 बोटं कापून ठेवणार आहे? सर याला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर मी माझ्या डॅडींशी बोलते सर. आपण मॉडेल बदलूया. याला ऍडव्हान्स परत करायला सांगा सर. मी बसतो ऍडव्हान्स नाही परत करू शकतो. सांगा ना सर केस नका कापू सर त्याच्यावर माझं अख्खं करिअर आहे हो सर. नाही कपडा आता तू हालचाल केलीस ना 2 मिनिटं. तर तुझे पैसे कापीन मी लक्षात ठेव. सर. सगळं करून तुझं लक्षात ठेव. आता मला नाही यार मूड घालवतेस तू प्लीज असंच राहा. पण काढ तू लक्षात देऊन काढ प्लीज. हल्लो नको. सॉरी हे इकडे घे. शाबास काढ चल पटपट काढ. एक मिनिट सर जमते मला आता जमतंय जमतंय. सर. संपत आलं व्हेरी गुड लास्ट स्ट्रोक एक असा तिकडून दे. येस झालं हातातलं मडकं काढून झालं. आता याचं चित्र काढ. सर झालं. आता याचं चित्र काढ. हातातलं मडकं झालं आता याचं. सर नाही पण मला एक प्रश्न पडलाय सर. मला मडकं कसं जमलं सर? कारण मडकं त्याच्या मूळ रूपात आहे. वस्त्र अलंकार याचं कसलंच त्याने अवडंबर घेतलेलं नाही. कळते तुला ही फिलॉसॉफी आहे. ते निसर्ग रूपात मूळ रूप. सर मग हा पण याच्या मूळ रूपात आला तर मला याचंही पेंटिंग जमेल सर. ए गजनी मूळ रूपात म्हणजे नाही परफेक्ट बोलली ती. काय ते? मुळात आहे ना कलेची घुसमटच होते ती आपण बाहेर काढायला हवी. Yes. आपण याचं न्यूड चित्र काढूया. नाही सर सर ऐका सर सर Yes, सर yes. माझं ऐका ना 2 मिनिटं बस. न्यूड चित्र म्हटल्यावर एवढे चित्रकार आले? चेहऱ्यावरून कोण चित्रकार वाटतो तुमच्यापैकी? हे ठरवून करता का मुद्दाम? हे हा कोण चित्रकार आहे असा अँगल घेतोय? 1 मिनिट तू कसा आलायस? मी सहज आलो. मी चित्रकार नाही निवडी चित्र आहे ना. अरे सगळे आंबट शौकीन आहेत रे हे. अरे तुम्ही काय हे
मी देणार ना न्यूड चित्र काढायला आधी नाही, तू सांगतोय असं नको. नाही नाही तुला सर मी पैसे दिले मारेन ना? मी मारेन पैसे दिले? फोन लागेल आहे शपथ सर, ऐक ना पैसे दिले नको, मी मडकं फोडून डोक्यात हा. माई मागवू नका तुला पैसे दिले ना नाही, 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 मी सर, दत्तक न्यूड पडू चित्र दिले पैसे नाही, ऐक ना, सर, त्याच्या- मला